वाटतं श्री भैया भैया थोडं मोबाईल. आता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मध्यंतरी काही आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही नगरपालिकांच्या निवडणुका पुढे गेल्या. त्याचे निकाल आता 20ला मतदान आणि 21ला मतमोजणी आहे सर्वच नगरपालिका. आता पुन्हा ही महानगरपालिकांच्या तऱ्हेने धुमाळी सुरू झालेली आहे. तर आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला एक मोठं घवघवीत यश नगरपालिकेतही मिळेल आणि महानगरपालिकेतही मिळेल. साधारणपणे आदित्य ठाकरेंनी आज टीका केली की मतदार यादीतलीच नाव घेण्यात आणि त्यांची गडबड सरकारच करते. 11 ते 12 लाख मुंबई महापालिकेतली निवडणूक आयोग म्हणते की प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही सर्वेक्षण केलं, कुठलाही असा प्रकारचा नाही. हे तर जो काही व्होट चोरीचा जो एक नारा राहुल गांधींनी तो सारखा त्याचा घोषा चालू ठेवलेला आहे आणि हे सगळे एनडीएचेच घटक आहे. UPAचे घटक सगळे आहेत. ते काँग्रेस, शिवसेना, मनसे. त्यामुळे मला वाटतं या सगळ्या लोकांमध्ये यांचा तर जो लोकसभेला त्यांना असं वाटतं की जो नकारात्मक प्रचारामुळं आपल्याला यश मिळालं त्यामुळे विधानसभेत मिळेल. पण विधानसभेमध्ये लोकांनी त्यांचा धोबीपछाड केला. तोच प्रयत्न त्यांनी राहुल गांधींनी या सगळ्या लोकांनी मुंबईत मोर्चा काढला. म्हणजे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंपासून राज्याचे आपले जाणते राजे आहेत सगळं त्याच्यामध्ये सामील होते. आणि काय झालं बिहारमध्ये एक ऐतिहासिक निकाल बिहारच्या जनतेने दिला. काँग्रेसला फक्त 6 जागा मिळाल्या. शिवसेना आणि मनसेचा कुठं पत्ता नव्हता. मला वाटतं एक स्वतःच्या अस्तित्वाची लढाई करता हे सगळे आता बेछूट आरोप मतदार यादीवर करतात, बोगस मतदार म्हणून सांगतात. म्हणजे जनतेनं दिलेला कौल मानायचा नाही, जनतेच्या दिलेल्या जो काही निर्णय आहे त्याचा अवमान करायचा. मला वाटतं यांना आता महापालिका निवडणुकीमध्ये नगरपालिका सोडा मग महानगरपालिकेतसुद्धा जनता त्यांना थारा देणार नाही. पण हा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही ठाकरे एकत्र येतात मुंबई महापालिकेत मोठा आव्हान काय मुंबईची काय नाही. मला मुंबईचा जसा कमी अनुभव आहे परंतु राजकारणामध्ये जो विचार नेहमी पाहिलेला आहे कोणी एकत्र आल्याने काही फरक पडत नाही. शेवटी जनता विचारावर असते आणि या राज्य सरकारचं जे नेतृत्व आहे ज्यांचं मार्गदर्शन कोणाचं आहे विश्वगुरू आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं आहे, माननीय अमित भाईंचं आहे. आणि इतकं मुंबईचा एकूण चेहरामोहरा बदलण्याचं काम पायाभूत सुविधाच्या माध्यमातून जे माननीय देवेंद्रजी करत आहेत मला लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे. महापालिकाची अनेक वर्ष शिवसेनेकडे सत्ता राहिल्याच्या नंतर काय मुंबईची अवस्था आहे. मराठी माणूस तिथून बाहेर पडला, मराठी माणसं उद्ध्वस्त झाले, फक्त मराठी माणसाच्या नावावर राजकारण झालं. आज तुम्ही पाहा ना जेवढी घरं मुंबईची बांधली जातात रोज त्या शिवसेनेच्या काळामध्ये कोण राहतं याच्यामध्ये. मराठी माणूस कुठं दिसतो का. फक्त भावनिक राजकारण अनेक वर्षी केला तर लोकांनी ते ओळखलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं कोणी येण्याने फरक पडत नाही. याचं कारण असं की मराठी माणसाच्या पाठीमागे भक्कम उभं राहण्याची भूमिका फक्त हे आमचा वापर करून घेतला आता हे लोकांना समजलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं जनतेनं आता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीबरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि तो मुंबईच्या जो विधानसभेचा निकाल आपल्याला पाहायला मिळाला तोच आता महापालिकेत पाहायला मिळेल. ठाकरे ब्रँड कुठं राहिला. ज्या दिवशी त्यांनी औरंगजेबच्या कबरीवर फुलाची उधळण केली संभाजीनगरला, औरंगजेबच्या कबरीचं उदात्तीकरण केलं त्या दिवशी त्यांचा हुंदव संपलेला आहे, त्यांचा ब्रँड संपला. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची जी हिंदुत्वाची भूमिका होती त्याला त्याच्यावर त्यांनी पूर्णतः पोचारा फिरवलेला आहे. त्यामुळे लोकांना आता ठाकरे ब्रँड. आणि दुसरं आता ह्या तामिळनाडूच्या प्रकरणामध्ये हिंदुत्वाचं मंदिराचं संरक्षण करण्याच्या ऐवजी तिथं कुठेतरी दर्गा आहे त्याचं संरक्षण करायला निघाले. कोणता ब्रँड हा यांचा. आता हिंदुत्व ब्रँड संपला. वंदनीय बाळासाहेबांनी उभी केलेली एवढी मोठी संघटना जी होती ती त्या संघटनेला टिकवता आली नाही. मला वाटतं त्यांचा आता ब्रँड संपला आहे. त्यांनी आता नवीन कुठं ते ब्रँड शोधला पाहिजे असं माझं मत आहे.
हां मुंबईची जनता उत्तर दिली. हो मी माझं स्पष्ट मत आहे की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ज्या पद्धतीने या संपूर्ण देशाच्या विकासाची घोडदौड सुरू केली, देश नव्हे तर जगाच्या पातळीवर एक वेगळी ओळख देशाची निर्माण केली, त्याच पद्धतीने या राज्याची एक वेगळी ओळख देश पातळीवर सर्वात प्रगतिशील राज्य म्हणून माननीय देवेंद्रजी या राज्याचे नेतृत्व सांभाळत आहेत आणि त्याच्यावर मुंबईकर जनता निश्चितपणे समाधानी आहे. या निवडणुकीचे निकाल ते आपल्याला पाहायला मिळेल. 19 डिसेंबरला राजकीय पृथ्वीराज चव्हाणची काय अवस्था आहे, त्यांनी काँग्रेसचं वाटोळ केलं. म्हणजे 14 साली प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी काँग्रेस मुक्त भारताची घोषणा केली होती आणि 14च्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणाच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोदीजींची घोषणा इतकी मनावर घेतली की त्यांनी महाराष्ट्र काँग्रेस मुक्त करून टाकली. मला वाटतं काय ते अशा लोकांशी काय वक्तव्य भाषा करणार. त्यांची स्वतःची मलकापूरची नगरपालिका आहे कराडजवळ, तिथं ते पॅनल उभा करू शकले, नगरपालिकेला पॅनल उभा करता आला नाही त्यांना. आणि आता तर कराड नगरपालिकेमध्ये तर अनामत रक्कम जप्त होतील. अशा लोकांनी काही अशा वक्तव्य करणं मला वाटतं, मी म्हटलं ना, हे शेळ्याकडे लहू आणण्याचा प्रयत्न आहे, आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न आहे. हे सगळ्या संपलेल्या आवृत्ती आहेत.